नमस्कार मित्रांनो, माझे नाव सिद्धेश. मी आज तुम्हाला नवनीत जनरल सायन्स प्रॅक्टिकल बुक स्टँडर्ड 8 एक्सपेरिमेंट नंबर 4, 5, 6, 7 चे आन्सर देणार आहे. तर चला त्याला सुरुवात करूया. तर मित्रांनो, हे आहे एक्सपेरिमेंट नंबर 4, स्टडी ऑफ द टाइप्स ऑफ इनर्शिया. तर आपल्याला पहिले इथं सांगितलेलं आहे लेबल द डायग्राम. आता मी ते केलेलं आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो. पोस्ट कार्ड ऑर पीस ऑफ कार्ड पेपर, ए ग्लास आणि हे कॉइन. त्याच्यानंतर आपल्याला इथे कन्क्लुजन आणि इन्फरसिस असं सांगितलेलं आहे. तर त्यात आपल्याला 2 ऑप्शन दिलेले आहेत आणि त्यापैकी एक ऑप्शन कट करून त्याचे आन्सर लिहायचं आहे. तर ह्यात आपल्याला प्रेशरला कट करून फोर्स इथे लिहायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला सांगितलेलं आहे इथे अनेक ऑप्शन आहे, तर आपल्याला रॅशनल कट करून ग्रॅव्हिटेशनल लिहायचं आहे. त्याच्यानंतर इथे एक ऑप्शन आहे, तर त्यात आपल्याला मोशन कट करून स्टेट ऑफ रेस्ट लिहायचं आहे. तर फिगर आहे आणि आपल्याला इथं ऑब्झर्वेशन सांगितलं आहे. तर फर्स्ट मध्ये आपल्याला दिलेलं आहे 2 ऑप्शन, त्यापैकी मोशनला कट करून रेस्ट इथे लिहायचं आहे. त्याच्यानंतर सेकंड मध्ये ऑप्शन नाही आहे, तर चला पुढे बघूया. तर आपल्याला कन्क्लुजन आणि इन्फरसेस मध्ये पहिल्याच 2 ऑप्शन दिलेले आहेत. कंटिन्यूजला कट करून आपल्याला स्टॉप्स इथे लिहायचं आहे. त्याच्यानंतर सेकंड मध्ये आपल्याला परत 2 ऑप्शन दिलेले आहेत, त्यातला आपल्याला एक रेस्ट कट करून मोशन ते इथे लिहायचं आहे. सांगितलेलं आहे लेबल द डायग्राम. तर इथं मी लेबल केलेलं आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो. पेन्सिल आणि इथं बीड्स. त्याच्यानंतर आपल्याला याचं ऑब्झर्वेशन सांगितलं आहे, त्यात 2 ऑप्शन दिलेले आहेत. त्यातलं रेडियलला कट करून टेंजेंटियलला लिहायचं आहे. त्याच्यानंतर कन्क्लुजन इन्फरसेस मध्ये आपल्याला परत 2 ऑप्शन दिलेले आहेत, त्यातलं आपल्याला मोशन कट करून डायरेक्शनल लिहायचं आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये पहिल्याचा आन्सर आहे सी, इथे तुम्हाला दिसत असेल. त्याच्यानंतर सेकंडचा आन्सर आहे ए. त्याच्यानंतर थर्डचा आन्सर आहे बी. त्याच्यानंतर फोर्थचा आन्सर आहे सी. आता आपण बघणार आहोत एक्सपेरिमेंट नंबर 5, स्टडी ऑफ आर्किमिडीज प्रिन्सिपल. तर आपल्याला इथं दिलेलं आहे लेबल द डायग्राम म्हणून. तर हे आहे स्टँड, स्प्रिंग बॅलेन्स, मेटॅलिक ब्लॉक. त्याच्यानंतर आता आपल्याला आणि परत लेबल द डायग्राम मध्ये दिलेलं आहे परत. तर स्टँड, मेटॅलिक ब्लॉक, वॉटर, स्प्रिंग बॅलेन्स, ओव्हर वेसल, बीकर, डिस्प्लेस्ड वॉटर. त्याच्यानंतर ऑब्झर्वेशन मध्ये त्याचा आन्सर येते 1. त्याच्यानंतर आपल्याला इथं ब्लॉक्स दिलेले आहेत. आयरन ब्लॉक, कॉपर ब्लॉक, अल्युमिनियम ब्लॉक, वेट ऑफ द ब्लॉक इन एअर, असं सगळ्याचे दिलेले आहेत. मी इथं काढलेले आहेत, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून लिहू शकता. त्याच्यानंतर कन्क्लुजन इन्फरसेस मध्ये परत 2 ऑप्शन दिलेले आहेत, वेट आणि व्हॉल्यूम. तर आपल्याला व्हॉल्यूम कट करून इथं वेट लिहायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला अनेक ऑप्शन दिलेला आहे, त्यातलं गेनला कट करायचं आहे आणि डिस्प्लेस्ड इथे लिहायचं आहे. त्याच्यानंतर अनेक ऑप्शन आहे, हे आणि हे ग्रॅव्हिटेशनल फोर्सला कट करून आपल्याला इथं लिहायचं आहे. आता आपण बघणार आहोत मल्टिपल चॉईस क्वेश्चन. तर त्याचा पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आहे डी. दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर आहे बी. तिसरा क्वेश्चनचा आन्सर आहे बी. चौथा क्वेश्चनचा आन्सर आहे बी. 5व्या क्वेश्चनचा आन्सर आहे ए. एक्सपेरिमेंट नंबर 6, व्हेरिफिकेशन ऑफ द मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर आपल्याला इथं आपल्याला लेबल द डायग्राम म्हणून सांगितलेलं आहे, तर मी ते केलेलं आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो. मॅग्नेटिक निडल, बॅटरी, प्लग की, कार्डबोर्ड ट्रे, बल्ब. आणि आपल्याला आता दिलेलं आहे कन्क्लुजन इन्फरसेस मध्ये ऑप्शन दिलेले आहेत. तर पहिला ऑप्शन आहे नॉर्थ, साऊथ आणि ईस्ट वेस्ट. ईस्ट वेस्टला कट करून नॉर्थ साऊथ इथे लिहायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला दुसरं ऑप्शन दिलेलं आहे, तर व्हायब्रेटेडला कट करून डिफ्लेक्टेड इथे लिहायचं आहे. त्याच्यानंतर दिलेला आहे तिसरा ऑप्शन आपल्याला, तर त्यात हिटिंगला कट करून मॅग्नेटिक इथे लिहायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स दिलेले आहेत, तर त्याचा पहिलाच आन्सर आहे सी. दुसऱ्याचा आन्सर आहे सी.
तिसऱ्याचा आन्सर आहे डी. चौथ्याचा आन्सर आहे डी. पाचव्याचा आन्सर आहे ए. आता आपण बघणार आहोत एक्सपेरिमेंट नंबर 7, प्रिपरेशन ऑफ फेरिक सल्फाइड अँड स्टडी इट्स प्रॉपर्टीज. तर आपल्याला इथं लेबलचा डायग्राम म्हणून सांगितलेला आहे, मी लेबल केलेला आहे, तुम्हाला ते वाचून दाखवतो. आयरन फिलिंग्स, सल्फर पावडर, इव्हॅपोरेटिंग डिश, ते जे काय लिहिलेलं आहे हे. त्याच्यानंतर इथे लिहिलेलं आहे इव्हॅपोरेटिंग डिश, ट्रायपॉड स्टँड, बन्सन बर्नर, मॅग्नेट. इथं आपल्याला ऑब्झर्वेशन मध्ये एक टेबल दिलेला आहे, त्यात आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. तर इथे एक ऑप्शन आहे, तर आपल्याला त्यातला आर नॉट खोडून आर इथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं डज नॉट गेट अट्रॅक्टेडला खोडून गेट अट्रॅक्टेड इथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला गेट्स अट्रॅक्टेडला खोडून डज नॉट गेट अट्रॅक्टेड असं लिहायचं आहे. तर केमिकल रिॲक्शनचा आन्सर आहे हे. कन्क्लुजन इन्फरसेसचं परत एकदा आपल्याला 2 ऑप्शन दिलेले आहेत, त्यातला डू नॉट रिटेनला ऑप्शनला कट करून रिटेन इथे लिहायचं आहे. आता आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन बघणार आहोत. तर पहिल्याचा आन्सर आहे सी. दुसऱ्याचा आन्सर आहे ए. तिसऱ्याचा आन्सर आहे डी. चौथ्याचा आन्सर आहे बी. पाचव्याचा आन्सर आहे डी.